नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 19 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ग्लोबल फायर पॉवर लष्करी ताकद यादी 2024च्या अहवालानुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका. मित्रांनो, ग्लोबल फायर पॉवर लष्करी ताकद यादी 2024च्या अहवालानुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात अमेरिका देश हा प्रथम क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, या यादीमध्ये आपला भारताचा क्रमांक हा 4था लागतो. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर मित्रांनो, जगात भूतान देशाचे सैन्य सर्वात कमकुवत आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जल्लीकट्टू ही बैलाची झुंज कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तमिळनाडू. मित्रांनो, जल्लीकट्टू ही बैलाची झुंज तमिळनाडू राज्यात आयोजित करण्यात येत असते. तर मित्रांनो, तमिळनाडूचा उल्लेख झाला तर आपण तमिळनाडूविषयी देखील अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, तमिळनाडूची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. तमिळनाडूचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,30,060 चौरस किमी एवढे. तर तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई, तर सर्वात मोठे शहर आहे चेन्नई आणि मदुराई. मित्रांनो, तमिळनाडूमध्ये जिल्ह्यांची संख्या ही 32 आहे, तर भाषा ही तमिळ आहे. तर मित्रांनो, सध्याचे मुख्यमंत्री आहे MK स्टॅलिन, तर राज्यपाल आहे RN रवी. मित्रांनो, तमिळनाडूमधील राष्ट्रीय उद्यान देखील आपण बघून घेऊया. मधुमलाई राष्ट्रीय उद्यान, मथुक्की राष्ट्रीय उद्यान, इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, गेंडी नॅशनल पार्क, मन्नार मरीन नॅशनल पार्क हे सर्व राष्ट्रीय उद्यान तमिळनाडू या राज्यात आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र शासनाने कोणत्या देशाच्या ABIN ब्रेव कंपनीसोबत राज्यात गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार हा केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बेल्जियम. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने बेल्जियम देशाच्या ABIN ब्रेव कंपनीसोबत राज्यात गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार हा केलेला आहे. तर मित्रांनो, हा करार या बेल्जियम देशाच्या कंपनीसोबत 600 कोटी रुपयांचा हा सामंजस्य करार झालेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती शतके करण्याचा विक्रम हा केलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 5. तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 शतके करण्याचा विक्रम हा केलेला आहे. तर मित्रांनो, रोहित शर्माने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय T20मध्ये सर्वाधिक 87 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील केलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या, महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, दुसरा पॉईंट असा आहे की भारताचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये इंग्लंड देशाच्या एऑन मॉर्गनचा 86 षटकाराचा विक्रम हा मोडीत काढलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगात 2000 साली 3 पैकी 1 जण धूम्रपान करीत असे. सध्या जगात किती पैकी 1 जण धूम्रपान करीत आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 5. तर मित्रांनो, आता जगात 5 पैकी 1 जण धूम्रपान हे करत आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगात 2022 मध्ये 1.25 अब्ज लोकांनी तंबाखूचे सेवन हे केलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या.
तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणी भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आर प्रज्ञानंद. मित्रांनो, आर प्रज्ञानंद याने भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू होण्याचा मान हा मिळवलेला आहे. तर मित्रांनो, भारताचा बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंदने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत चीन देशाच्या विश्वविजेत्या डिंग लिरेनचा पराभव हा केलेला आहे. तर या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा ही इंडोनेशिया या देशात आयोजित करण्यात आलेली होती. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ओडिसा राज्यातील पुरी येथे जगन्नाथ मंदिराच्या परिक्रमा प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नवीन पटनायक. मित्रांनो, नवीन पटनायक यांच्या हस्तून ओडिसा राज्यातील पुरी येथे जगन्नाथ मंदिराच्या परिक्रमा प्रकल्पाचे उद्घाटन हे नवीन पटनायक यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणती कंपनी ही भारतातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी ठरलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 LIC. मित्रांनो, LIC कंपनी ही भारतातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी ही ठरलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर या नवी दिल्ली येथे आयोजित आशियाई बौद्ध परिषदेचे उद्घाटन जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. चीन देशाने जाहीर केलेल्या लोकसंख्या आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या कितीने कमी झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 20,80,000. तर मित्रांनो, चीन देशाने जाहीर केलेल्या लोकसंख्या आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या ही 20,80,000 ने कमीही झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्या भारताचा हा लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक लागतो. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर दुसरा क्रमांक हा चीन देशाचा लागतो. तर मित्रांनो, चीनने जाहीर केलेल्या लोकसंख्या आकडेवारीनुसार सध्या चीनची लोकसंख्या ही 1.40 अब्ज एवढी आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या माहितीसाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.